या मोबाईलचा कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे असं दुकानदारांनी मला सांगितलं, परंतु खऱ्या अर्थाने या मोबाईलचा कॅमेरा फक्त 12 मेगापिक्सलचा आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता 10 ते 15 हजारच्या मोबाईलमध्ये सुद्धा 50 मेगापिक्सल ते 100 मेगापिक्सल एवढा कॅमेरा येत आहे. परंतु खऱ्या अर्थाने या मोबाईलचे सर्व कॅमेरे हे 12 मेगापिक्सलचे असतात. आता तुम्ही म्हणत असाल की 12 मेगापिक्सलचा कॅमेरा 100 मेगापिक्सलची फोटो कशी काढतो? तर याला पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. साध्या भाषेत आपला फोन काय करतो की खूप सारे फोटो काढतो आणि हे सर्व फोटो काढल्यावर तो सर्व फोटो स्मार्टफोन प्रोसेस करतो आणि नंतर ते फोटो मर्ज होतात आणि या सर्व फोटोंचा मग एकच मोठा फोटो बनतो. नंतर तो फोटो 48, 64 किंवा 100 मेगापिक्सलचा होऊन जातो. आता हे प्रोसेस करण्यासाठी मोबाईलच्या प्रोसेसरवर ताण येतो, त्यामुळे फोटो बघण्यासाठी आपल्याला थोडा डिले हा बघायला मिळतो, म्हणजे थोड्या उशिरा आपल्याला हा फोटो बघायला मिळतो आणि मग हाच बनलेला फोटो 100 मेगापिक्सलचा किंवा 64 मेगापिक्सलचा आपल्याला दिसतो. आणि याच कारणामुळे स्मार्टफोन कंपनी आपल्याला असं उल्लू बनवतात की या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे किंवा 200 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. परंतु जर तुम्हाला चांगला फोटो तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याने पाहिजे असेल तर मेगापिक्सल काहीच मॅटर करत नाही. तुमच्या कॅमेऱ्याचा सेन्सर साईज हा मॅटर करतो. आता खूप सारे DSLR 12 मेगापिक्सलचे असतात आणि आपला फोन 100 मेगापिक्सलचा असतो, तरी सुद्धा DSLR चांगला फोटो काढतो, कारण DSLR मध्ये जो सेन्सर साईज असतो तो मोठा असतो आणि मोबाईलचा सेन्सर साईज छोटा असतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे असं दुकानदाराने तुम्हाला सांगितलं आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जर माहिती थोडीही इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.